नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवला आहे की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. फिल्म्स घेत राहतात कारण ह्या इकॉनॉमिकल इन्सिक्युरिटी आणि प्रोजेक्ट्स, निवडकच प्रोजेक्ट घेणं किंवा नाही घेणं ह्याच्याकडे तू कसा बघतोस आणि त्यातनं तू घरचा सपोर्ट असेल नसेल मला माहीत नाही, पण तू कसा गेलायस त्यातनं? काही भयानक अवस्थेतनं गेलायस का मधल्या काळात? किंवा आपल्या सेल्फ इस्टीमसाठी तेवढे पैसे मिळत नाही आहेत ह्याची जाणीव काही झाली किंवा ह्याच्यानंतर तू गेलायस का असं मला तुला विचारायचं. म्हणजे तीच गोष्ट मला वाटते त्याच्याकडे जो पॉझिटिव्हली बघतो तोच पुढे जातो असं मला वाटतं. तू म्हणतोस तसं त्या फेजमध्ये मी गेलोय रिसेंटली, म्हणजे काही वर्ष, 1-2 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. अमिताभही जाऊ शकतो तर कोणी जाऊ शकतो. कोणी अमिताभ बच्चन आपल्या क्षेत्रात असं नाही, कुठल्याही क्षेत्रात माणूस जाऊ शकतो. तर तुझा प्रश्न काय विचारतो, कारण तुझ्या साधारण कंटेम्पररी वयाची मुलं आहेत, काही उशिरा आलेली तिकडे, आता त्यांना एक्झिस्टिंग नोकऱ्या धंदे त्यांचा आहे, त्यांचं इन्स्टॉलमेंट आहे. तुझा एक शब्द आवडला मला, मानसिक इन्व्हॉल्वमेंट. छान आवडला मला तो शब्द. तसंच आर्थिक इन्व्हॉल्वमेंट असतातच, फ्युचर असतं, काही विचार असतात आपल्यामध्ये, तर ते जरा शेअर करशील का जमलं तर? काय म्हणतात त्याला, तुम्ही एकदा तळ बघितला ना की तुम्हाला गहराईची भीती वाटत नाही.
सो ते मी अनुभवले. म्हणजे ब्रोक, कम्प्लीट ब्रोक आणि परत कर्जात. आणि आज मी खड्ड्यात आहे, म्हणजे मी शून्यावर पण नाही, मी त्याच्याही खाली आहे. ही परिस्थिती मी अगदी व्यवस्थित अनुभवली आहे. आणि त्यातनं आता सुधारली, म्हणजे परिस्थिती ऑफकोर्स परत सुधारली. यामध्ये एक लक फॅक्टर पण आहे की माझ्याकडे समजा चांगलं रूप आहे, चांगली स्किन आहे, तर त्याच्यामध्ये माझ्या हेरिडिटरी आईवडिलांकडनं पण आलेलं असतं. दैवी ज्याला आपण म्हणतो एक लकी तुम्ही असता म्हणून असतं. तसंच पैसा असणं पहिल्यापासून तुमच्याकडे वगैरे हे सगळं लक पण आहे. जस्ट दॅट मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या सगळ्यामध्ये ना तुमच्याकडे किती पैसा आहे किंवा अभिनयाच्या क्षेत्राकडे आर्थिकदृष्ट्या तुम्ही कसे बघता, ह्या सगळ्यापेक्षा ओव्हरऑलच तुमचा ॲटिट्यूड मॅटर करतो. यामध्ये मी नेहमी लोकांना सांगतो, जी गोष्ट मी स्वतः आकलन केली आहे, जी स्वतः मी ऐकली आहे लोकांकडनं, ते म्हणजे ना तुमची जी काही स्वप्न असतात ना, ॲम्बिशन्स, त्या ऑल्टर करायला शिकलं पाहिजे. लोक म्हणतात की स्वप्न ध्येय धरलं म्हणजे धरलं, त्याच्याच मागे धावायचं, हे चांगलं आहे. पण तुम्ही प्रत्यक्षात जर का तुम्हाला ती प्रोसेस अनुभवायची असेल त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची, किंवा तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये माणूस म्हणून पण सुखी राहायचं असेल, तर तुम्हाला तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय हे ऑल्टर करावं लागतं. त्याच्यामधले ऑल्टरेशन्स जे असतात ना, तेच कामी येतात. सो या क्षेत्राकडे येताना सुद्धा, बघताना सुद्धा आईला सगळ्या गोष्टी माझ्या जवळून माहिती असतात, तिथे सगळंच माहिती असतं. तर तिने मला फोनवरती सांगितलं की ज्या दिवशी मी ब्रोक होतो कम्प्लीट, मी आईला विचारलं की अगं आई, आता माझ्याकडे काहीच नाहीये. म्हणजे माझ्याकडे घर होतं, घर म्हणजे स्वतःच नव्हतं, पण घरामध्ये ओन असलेल्या खूप गोष्टी होत्या, त्या सगळ्या मी विकून टाकल्या आहेत. आता गाडी आहे ती खूप जुनी झाली आहे, नाही तर ती पण आता विकली असते. रिसेंटली माझा डिवोर्सही झाला, बायकोही आता नाही आहे, आणि असं काहीच नाही आता माझ्याकडे. आता काय करायचं? आई म्हणली की स्वप्न तरी आहे तुझ्याकडे, फोनवर म्हणली. मी म्हणले की हो आहे ना, स्वप्न खूप मोठं आहे का, पण कसं? ती म्हणली नाही नाही, तू तुझ्या घरातली कपाटं आणि बेड आणि हे सगळं विकलंस की नाही, आता ते जेवढ्या किमतीचं होतं ना, त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं नेक्स्ट टाइम घेता येईल म्हणून हे विकलं, असा ऍटिट्यूड ठेव. तर म्हणलं तू मला, मी नाहीच कमावलं तर काय? ती म्हणली ये इकडे, पुण्यातलं घर आहे आपलं, छोटं आहे, तिथे राहा. तिथे जर राहिलं तर आपली शेती आहे की, शेती कर, काय हरकत नाही. शेवटी म्हणजे मी गोंदवलेकर महाराजांचं भक्त आहे, तर ते सांगतात ती गोष्ट तुम्ही आचरणात आणली की नाही. 2 गोष्टी सांगतो त्यांच्या, त्या आणल्या की तुमचा हा प्रश्न सगळा सुटतो, आर्थिक बाजूचा. त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही देवाचं करण्यासाठी किंवा आध्यात्मिक होण्यासाठी संसार सोडू नका. तुम्ही व्यवस्थित संसार करा, एन्जॉय करा, मुलाबाळांबरोबर छान मजा करा, पैसे खर्च करा, उपभोग घ्या गोष्टींचा. फक्त असा फुकट वेळा जाऊ नका जेव्हा तुम्ही रामनाम घेतलं नाही, नामस्मरण केलं नाही. फुकट वेळ चाललाय तुमचं, तर नामस्मरण करा त्याच्यात, बाकी सगळं तुम्ही करा. आणि तुम्ही ज्यावेळी ते करता त्यावेळी तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलाय ह्याला सॅटिस्फाय करा. फर्स्ट माणसाच्या जन्माला तुम्ही सॅटिस्फाय करता की तुम्हाला शरीर दिलंय, त्याला छान कपडे पाहिजे, त्याला छान सगळं पाहिजे, ते घेता. आणि मग तुमची अध्यात्म करायची वृत्ती वाढते किंवा तुमचं मन लागतं. तसंच कलेचं आहे. तुम्ही उत्तम कपडे घातले, उत्तम जेवण केलं आणि छान घरात राहत असाल तर तुमची कला अजून वाढते, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्याच्यामुळे कुठल्याही ऍक्टरने मला अजिबात आवडत नाही सांगितलेलं. काही ऍक्टर काही नावं घेतली मी, तशी मी पण घेऊ शकतो, पण ती मला घ्यायची नाही अगेन. पण ते लोक सांगतात की वडापाव खाऊन दिवस काढले स्टेशनवर. मला तो का सांगतोय हा माणूस, तू वडापाव खाऊन दिवस काढले, हा तुझ्या नशिबाचा भाग आहे. बरं ह्याच्यात तू तुझ्या आईबाबांना पण हिणवतोयस की तुमच्याकडे एवढे पैसे नव्हते, त्यांनी तुला सोडून दिलं होतं की तू वडापाव खाऊन जगलास. कशासाठी? तू त्याच्यानंतर काय प्रोसेस केलीस ह्याचं महत्व आहे ना, की तू आज इतका मोठा झालास किंवा तुझ्याकडे खूप पैसा आला, तर ती प्रोसेस महत्वाची आहे आणि ती प्रोसेस कोणीच सांगत नाही. सो मला असं म्हणायचं नाही की कोण चांदीचा चमचा घेऊन आले आणि कोण वडापाव खाऊन मोठं झाले. लोक तुम्हाला मोठं झाल्यावरच बघतात. मग कोणतरी कौतुकाने सांगते की मी वडापाव खाऊन जगलो. कशाला सांगतो कौतुकाने? प्रॉस्परिटीने राहा. महाराज गोंदवलेकर महाराज दुसरं जी गोष्ट मी सांगणार आहे ते त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला एखादा सन्मान मिळाला तर हुरळून जाऊ नका, आणि कोणी अपमान केला तर खचून जाऊ नका. एव्हरीथिंग इज न्यूट्रल. तुम्ही ज्यावेळी सगळं न्यूट्रल करता त्यावेळी तुम्हाला आर्थिक चिंता राहत नाही,
तुम्हाला फक्त एवढीच चिंता राहते की माझं स्वप्न आहे ते तर आहे, ते पॅरलली चालू आहे, उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी त्याला फॉलो करेन, पण आज रात्री मी झोपताना मला अशी समाधान पाहिजे माझ्याकडे की मी छान अंथरुणावर झोपलोय, मी छान कपडे घालून झोपलोय आणि मी छान हवं ते मस्तपैकी जेवून झोपलोय, माझी हेल्थ छान आहे. हे आयुष्याचं बेसिक ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्टिंग मध्ये यश नसेल मिळत तर तुम्ही ऍक्टिंग सोडून टॅक्सीचा बिझनेस करा. परंतु टॅक्सीचा बिझनेस मध्ये पैसे कमवून मी पुन्हा ऍक्टर होईन किंवा मी पुन्हा माझ्या क्षेत्रात येईन हे स्वप्न ठेवा. तसं जर तुम्ही ऑल्टर केलं ना तर कसलीही अडचण येत नाही. मी त्या दिवशी आईने सांगितलं विचार केला, अरे वा, हे कपाट आपलं गेलं ते साधं लोखंडाचं होतं, आता नेक्स्ट टाइम मस्त आपल्याला घ्यायचंय म्हणून बहुतेक ती जागा रिकामी झाली. आज परिस्थिती आली तशी की मी तसं फर्निचर करू शकतो घरामध्ये, परत आली. सो परिस्थिती तेव्हाच येते ज्यावेळी तुम्ही परिस्थितीला सांगता की मी आनंदी आहे बाबा, मी समाधानी आहे, ऍक्टिंग मधनं पैसा मिळवायचा आहे, कलेतनं पैसा मिळवायचा आहे आणि तुमच्याकडे आधी काहीच नाहीये, तर हे खूप टफ आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मध्येच ऍक्टिंगला बायपास देऊन परत यायला लागू शकतं, चालेल, हरकत नाही. पण तुमच्याकडे पुष्कळ पैसा आहे, पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये राहता, त्याचं मोठं घर आहे वडिलांचं, तर मग तुम्ही थांबा, पैसे कमवायच्या मागे लागू नका, चांगलं काम येईल, तुम्ही स्टार व्हाल आणि मग तुम्हाला पैसे मिळतील. बट इफ यू आर नॉट हॅव्हिंग एनी बॅकग्राऊंड और मनी, then first do it because you have to stay like a good being, a human being. So first respect yourself, then and then only you can respect your destination. बोलता बोलता बराच वेळ गेलाय, खूप छान उत्तर देतोय. आवडतं तुम्हाला? सुपर सुपर. अजून 1-2 प्रश्न विचारतो मी आणि त्यानंतर आपण सर्टिफिकेट वितरणाकडे जाऊया. आणि मला वाटतं याच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, तर परत एकदा बोलूया असं. ओके, आता तुझं सध्या नाटक येत आलंय, त्याबद्दल सांगितलंस तरी चालेल. सिरियल आता ती संपली आहे का एक लडकी? आता तुझ्या स्वप्नांच्या याच्यामध्ये नाटक किंवा काय आहे की तू स्वप्न शेअर करणार असेल तर कर, अदरवाईज कसंही. पण पुढचा टप्पा तू सांगितला, मेकर वगैरे व्हायचं आहे, दिग्दर्शक पण करायचं आहे तुला. पण ओव्हरऑल आता सध्या काय चालू आहे आणि काय होऊ घातलंय, त्याला हे शुभेच्छा मिळतील एवढ्या सगळ्यांच्या. कारण मनापासून टाळ्या देत आहेत म्हणतात, खूप शुभेच्छा, प्रार्थना. शुभेच्छांची गरज आहे ऑफकोर्स, प्रार्थना आणि शुभेच्छा. येस, बोला. नाही, माझं टेलिव्हिजन मध्ये किंवा मला पहिल्यापासून कॅमेरा मीडियम फार आवडतं आणि बाय डिफॉल्ट आवडतं, म्हणजे असं काही नाही. नाटकाची जी काही शिकवण आहे त्याने माझा बेस नक्कीच पक्का झालाय थिएटरवरती, पण आकर्षण मला नेहमी कॅमेऱ्याचं होतं. तर त्याच्यामुळे त्याच दिशेने मी येते हळूहळू आलो. कदाचित मला सिनेमात काम करायला जास्त आवडलं असतं, कारण त्याच्यामध्ये एक जसं मी म्हटलं, कथा सांगणे हा सगळ्याचा बेस आहे माझा, आणि त्या कथा सांगण्याचा बेसवरती सगळ्यात बेस्ट काम करतो तो सिनेमा किंवा नाटक, की ज्याच्यामध्ये बांधील कथा असते आणि ती स्टार्ट टू एंड निबंधासारखी तुमच्या समोर सादर होते आणि संपते. तर मला आवड त्याची होती, परंतु कालांतराने मला टेलिव्हिजन माध्यमही आवडलं आणि अर्थात तो माझा इन्कमचा सोर्स. सो त्याच्यामुळे तो इन्कमचा सोर्स असल्यामुळे आय रिस्पेक्ट इट करेक्टली तेवढ्याच लेवलला. त्यामुळे मी टेलिव्हिजन करत आलो, खूप केलं. पण कुठेतरी पुन्हा असं वाटत होतं की अरे, नाटकाचं जे कदाचित एक हे होतं बेस, म्हणजे मधल्या काळात असं झालं ज्यावेळी मी ब्रोक होतो काही, त्या काळाबद्दल आपण खरं तर जास्त बोलतोय उगाचच, पण त्या काळामध्ये कुठेतरी मला टीव्ही बंद करून सिनेमाकडे वळायचं होतं. माझे प्रयत्न सुरू होते, मला यश नाही मिळालं, अपयश मिळालं कदाचित असं म्हणू शकतो आपण उलट. पण ते यश नाही मिळालं म्हणून मी पुन्हा सिरियलकडे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावेळी मला वाटलं की अरे, हे मी काहीतरी चुकतंय माझं, की मी यश मिळत नाहीये म्हणून सिरियल करतोय, म्हणजे सिरियल माध्यम कमी आहे का, जास्ती आहे का, ह्या सगळ्या विचारामध्ये असताना हा थॉट माझ्या मनात जास्ती मोठा झाला की कुठलं तरी माध्यम पकडण्यापेक्षा मला स्वतःला रिफाईन केलं पाहिजे. म्हणजे कदाचित मी सिरियलमध्ये काम करून करून बराच असा स्टॅग्नंट झालोय आणि मला यायला लागलंय असं मला वाटायला लागलंय. सो मला वर्कशॉपची गरज आहे. बरं, आता कुठल्या वर्कशॉपला जाऊ, म्हणजे गेलो की जिथे नवोदित लोक आलेत तर मला त्यांच्यामध्ये ते घेणार नाहीत किंवा कदाचित मला वाटलं की हे खूप बेसिक आहे, मग मी काय करावं. तर मला अजून स्वतःला ट्रेन करण्यासाठी सगळ्यात बेस्ट वाटलं ते थिएटर, नाटक पुन्हा. मग मी खरं तर अनेक गोष्टींचा आढावा घेतला की गेल्या 10-12 वर्षात सिरियलमुळे खूप चांगली नाटकं माझ्यापर्यंत आली आणि ती सिरियलमुळे मला करता आली नाही, ती हुकली.
त्यामुळे ही सिरियल संपली आणि त्याच्यानंतर इमिजिएटली एक 2-4 दिवसातच आता काय करायचं हे विचारत असताना मला नाटकासाठी फोन आला. जे नाटक व्यावसायिक आहे, जे माझं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. थिएटर पुष्कळ केलंय पण व्यावसायिक नाटक पहिलंच आहे आणि ते आहे, त्याचं नाव आहे अगं ऐकलंस का, जे आत्ताच त्याचे 12 शोज झालेत, मागच्याच महिन्यात ओपन झालंय आणि ते नाटक आता शोज त्याचे होत राहतील. तुम्हाला कधी मनापासून यावंसं वाटलं तर नक्की या बघायला नाटक. ते त्याच्यामध्ये मला खूप स्वतःला खूप रिज्युनेट करता आलं. खूप अंकुर काकतकर गेला का? अच्छा, ओके. सो त्या नाटकाचे प्रोसेस वेगळे आहेत, व्यावसायिक नाटकाचं क्षेत्र वेगळं आहे. सो खूप मजा येते आणि पुढचे प्लॅन्स पुष्कळ आहेत. का नवीन आहे गीतांजली, नवीन पुढचे प्लॅन्स पुष्कळ आहेत. ते काय म्हणजे असं बोलण्यात अर्थ नाही, कारण माझा विश्वास नाही पहिलेच तुम्ही बोलावं गोष्टी, पण त्या होतील त्यावेळी ऑफकोर्स आठवण येईल तुम्हाला की अरे ह्याने काहीतरी सांगितलं होतं, बहुतेक जमलं याला. सो ते प्लॅन्स आहेत, फक्त सगळ्याचा बेस्ट स्टोरी टेलिंग आणि स्वतःला सतत रिफाईन करत राहणे एवढाच आहे. मला वाटतंय मी आता थांबतो आहे आणि माझा तो त्याच्याकडे जायचा जो प्रश्न आहे तो एक प्रश्न आईकडे. आई या जरा, तुम्ही एक थोडं बोलायला असे या, बोलाल का? या ना, या बसायचं नाही, त्यांना चेहरा नाही, या ना, या ना, या ना. कारण गेस्ट बरोबर आई बऱ्याच वेळा दिसत नाही येताना. आज तुम्ही योगाकडे आलात तर संधी सोडायची नाही मला, कारण मी असेल काय, मधुराणी असेल काय, किती बारीक सारीक खुंदकी असतात कलाकाराचे, खूप असतात. असं सांगायचं नसतं की काही संधी हुकतात, काही अपयश येतात, रात्रीचे फोन असतात, मग आईशी असतात है ना, अनेक गोष्टी शेअर केल्या जातात. त्याची एक वेगळी कादंबरी होऊ शकते खरं तर, त्यामुळे एक शेअरिंग असतं कोणाशी, तर याचा आईशी दिसते जास्त नातं. तर तुम्हाला एक हा मुलगा आहे, ॲक्टर आहे, राईट, कलाकार आहे तुम्ही, का तर एक यश बघितलंय, काही काय अपयश काही छोटं मोठं आलं असेल ते पाहिलंय, तर तुम्ही एका कलाकाराची आई असताना ह्या मुलांना काय सांगाल? काय तुम्हाला बोलावं असं वाटतं? असं काही नाही सांगा, काय तुम्हाला ते हे जे चाललंय त्यांना काही बोलावं असं वाटतं तर बोला, तुम्ही शेअर करा, काही बोला. मला एक सांगायचं आहे की आपल्या मुलांचे जे कलागुण आहेत ते तुम्ही सुरुवातीपासून त्याचा अभ्यास करा आणि त्याला प्रोत्साहन द्या, त्याच्यात त्यांना यश मिळेल. मे बी तिला असं वाटत असेल की अरे आपल्या मुलाला काही प्रश्न विचारले जात आहेत दुसऱ्या कोणासाठी तरी. सो कदाचित तिने जे मला कष्टातून वाढवलंय खूप, ते यशस्वी झालं असं तिला वाटत असेल आज ना. नाही बोला आता, तसं प्रकट करता मनापासून प्रार्थना कमी मिळतात आजकालच्या जगात, नाही का? या खऱ्या प्रार्थना तुझ्या जे विचार म्हटलेस मला 3 गोष्टी सांगायच्यात एंड करताना. बोल ना. त्या तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोचवाव्या अशी माझी इच्छा आहे, कारण ही एकच बॅच आहे. बसा तुम्ही प्लीज सगळे, ही एकच बॅच आहे आता आणि अनेक बॅचेस तुमच्या संपर्कात जे जे असतील त्यांच्याकडे पोचवा. एक म्हणजे सल्ला, तो म्हणजे की ॲक्टर किंवा कुठलाही आर्टिस्ट होण्यासाठी खूप सारं मेडिटेशन करा आणि अध्यात्मामध्ये विश्वास ठेवा, कारण त्यात स्वतःला ओळखता येतं. ओके. सेकंड थिंग इज वाचनाबद्दलचा पहिलाच मुद्दा होता, ज्याबद्दल आश्चर्याने बऱ्याच लोकांनी एक्सप्रेशन्स दिले, जे मी म्हणलं की मला इच्छा नाही वाचायची. त्यातला फंडा कृपया तुम्ही ऐका आणि शेअर करा. तो फंडा असा आहे की एका खूप चांगल्या माझ्या गुरुनी मला सांगितलं होतं की तू इथे एक 20-25 पुस्तकं वाचतोस, चायनामध्ये एक 20-25 पुस्तकं वाचतो एक माणूस, आणि कुठेतरी आफ्रिका खंडात एक वाचतो, परंतु तुम्ही तिघही वेगवेगळी 20 पुस्तकं वाचता आणि त्यातून जे नॉलेज तुम्हाला मिळतं ते नॉलेज सगळ्यांचं वेगवेगळं असतं. त्यामुळे तुम्ही समोरासमोर उभे राहिलात 3 जण तर तुम्हाला कोणाचं नॉलेज ग्रेट हे ठरवता येत नाही. सो वाचनातून विचार करायची प्रवृत्ती वाढत असेल तर त्याची आपोआप आवड लागते. ती जर नसेल लागली तर एकच लक्षात ठेवायचं की नॉलेज इज नॉट इम्पॉर्टंट,
vision is important. If you have the vision, you can gather the knowledge from any corner of the world. So ही second thing and third thing at the last की actor साठी की actor म्हणजे आपण कोणतरी कमी आहोत, आपल्याला काही येत नाही म्हणून आपण ऍक्टर झालोय, कमी मार्क पडले म्हणून झालोय. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाऊन इंजिनियर, डॉक्टर, विक्टर काहीही होण्याची कॅपॅसिटी तुमच्यात आहे म्हणून तुम्ही ऍक्टर झालाय. कारण ऍक्टरला त्यापेक्षा खूप जास्त करावं लागतं, ते कळेल तुम्हाला इन द कोर्स. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग.